स्थित शासकीय अंडा हैचरी केंद्र में बर्ड फ्लू के संक्रमण की पुष्टि से हड़कंप मच गया है। इस घटना में करीब 800 से 1000 पक्षियों की मौत हुई है और संक्रमण रोकने के लिए लगभग 14,000 अंडों को नष्ट किया गया है। रिपोर्ट आने के बाद प्रशासन ने तुरंत कार्रवाई करते हुए 1 किलोमीटर का सैनिटेशन जोन और 9 किलोमीटर का सर्विलांस जोन घोषित किया है। प्रभावित क्षेत्रों में कलिंग और सैनिटाइजेशन अभियान चलाया जा रहा है, जबकि अन्य क्षेत्रों में लगातार निगरानी रखी जा रही है। प्रशासन ने नागरिकों से अफवाहों से बचने और निर्देशों का पालन करने की अपील की है। याच्यामध्ये जे आपलं सेंट्रल हॅचरी आहे तिथे काल इन्फ्लुएन्झाचं ते H5N1चं ते आपल्याला पॉझिटिव्ह आलं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं ते आपलं रिस्पॉन्स असतो, त्याच्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये आपण सॅनिटायझेशन झोन करतो आणि 9 किलोमीटरपर्यंत आपण सर्व्हिलन्स झोन करतो। त्या 1 किलोमीटरमध्ये काल जे इन्फेक्टेड त्याचं कलिंग झालेलं आहे सायंटिफिक तऱ्हेने आणि 1 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये आपण कसलाही बाजार खरेदी विक्री पशु प्रदर्शन आपण काहीच अलाउड करत नाही आणि काही जनावरांचं त्याचं कलिंगही करतो आणि 9 किलोमीटरमध्ये आपण सर्व्हिलन्स करतो की काही सॅम्पल घेणे की असे सिम्पटम अजून काही जनावरात त्या कोंबड्यांमध्ये वगैरे तर नाही आहे। ते ऑलरेडी काल आम्ही सुरुवात केलेली आहे, जे त्या हॅचरीमध्ये 30-40 बर्ड्स त्यांचं आपण कलिंगही केलेलं आहे आणि 1 किलोमीटरमध्ये आता कारवाई सुरू झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही आहे। आपण 21 दिवसापर्यंत ही कारवाई आता करत राहू, कारण आपण त्या सेंट्रल हॅचरीपासून 1 किलोमीटरचा इन्फेक्टेड झोन आणि 9 किलोमीटरचा सर्व्हिलन्स झोन हा डिक्लेअर केलेला आहे आणि आमचं ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट त्या हिशोबाने जे SOP नुसार काम करत आहे। सर्व्हिलन्स सुरू झाला सर ऑलरेडी येस सर्व्हिलन्स झोनमध्ये पुढे काही आढळलं नाही, ते चालू आहे ना, आता कळेल ना आपल्याला। सर आता पुढील किती महिने ते सेंटर बंद राहील साधारणतः 21 डेज अशी माहिती सांगण्यात आली की 3 महिने तिथं कुठली प्रक्रिया नाही 21 डेजपर्यंत असतं आहे। सर पेट्रोल